त्याला घेऊन त्याला बसलाय ते तुम्हाला हा यो आमचा धीरज बघा असे खेकडे पकडत आहे. पटुकार बाबा अंगाला घालता पागल दाब दाब ने दर बस दर दोन्ही दर ऐकले आम्ही आमटण कोंबडीचं पाणी टाकायचं नमस्कार मित्रांनो, तर आजच्या ह्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचे स्वागत आहे. आणि तुम्ही पाहू शकता आम्ही आज भाईंदरच्या खाडीमध्ये आलेलो आहोत खेकडे पकडण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता आज आपण खूप सारे कोंबडीचे पाय आणलेले आहेत आणि ह्याचा आपण चारा म्हणून वापर करणार आहोत. आणि हे फग आहेत, ह्या फगामध्ये ते कोंबडीचे पाय बांधण्यात येणार आहेत. पाहू शकता अशा प्रकारे गाठ मारून ते बांधले जातात. तर आता हा फग पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि आपल्याला काय किती खेकडे भेटणार आहेत ते आपण पाहणार आहोत. पाहू शकता धीरज भाऊ आपला फग टाकण्याचे काम करत आहे. समुद्राला नुकतीच भरती लागलेली आहे आणि आपण हे फग टाकत टाकत जाणार आहोत एका लाईन मध्ये. तर आपल्याजवळ एकूण 25 फग आहेत आणि एका लाईन मध्ये आपण त्यांना टाकत जाणार आहोत. तुम्ही पाहू शकता धीरज भाऊ कशा प्रकारे होडी चालवत आहे. तर हे जेवढे पण फग आहेत सर्वांना आपण चारा लावलेला आहे खेकड्यांसाठी, ते म्हणजे कोंबडीचे पाय. आणि आपण आता टाकत टाकत जात आहोत. पाहू शकता धीरज कशा प्रकारे एकदम जोरात फलटी मारत आहे आणि हा फग सुद्धा टाकत आहे. तर तुम्ही कन्फ्यूज नका होऊ, चिंबोरी आणि खेकडे एकच आहेत आणि आम्ही खूप दिवसांनी आलेलो आहोत खेकडे पकडण्यासाठी. आज आम्हाला जेवणासाठी तरी भेटले म्हणजे बस. तर जसजसं समुद्राचं पाणी वर इथे येणार, त्याला भरती लागणार, तसतसे ते खेकडे वरती येणार आणि ते आपला जो चारा लावलेला आहे ते खाण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि आपल्याला आज खूप सारे खेकडे भेटतील खाण्यासाठी, कारण आपण कोंबडीचे पाय आणले आहेत त्यांना खाण्यासाठी आणि आपण नंतर त्यांना खाणार आहोत. हा जो तुम्हाला मागे डोंगर दिसत आहे ते धारावी बेट आहे आणि ह्या बेटावर आम्ही राहतो. इथे खूप सारी गावं आहेत, उत्तनपाली, चौक. तर आपले बहुतेक फग टाकून झालेले आहेत. तर फगापासून आपण लांब राहणार आहोत 10 ते 15 मिनिटे. तर मग आता आपण फग उचलणार आहोत, सर्व चेक करणार आहोत. खेकडे पकडण्याची तयारी धीरज भाऊ यांनी आधीच करून ठेवलेली आहे आणि हा पहिला फग उचललेला आहे आणि आपल्याला चांगला जिवंत ताजा ताजा टवटवीत खेकडा पाहायला भेटत आहे. हा आपला पहिला चिंबोरा आहे आणि आता त्याला आपण बाल्डीमध्ये टाकत आहोत. तर एकदा का चेक करून झालं तर आपण लगेच फग पाण्यामध्ये टाकून देतो. जास्त वेळ त्याला आपण ठेवत नाही पाण्याच्या बाहेर, कारण आपल्याला आणखीन खेकडे पकडायचे आहेत. पाहू शकता एक फग आपला खाली आलेला आहे आणि आता आपण पुढे जात आहोत. धीरज भाऊ काहीतरी सांगत आहे. तर सर्वच फगाला खेकडे भेटतील असे नाही, तर आता आपण हा चेक करत आहोत. तर ह्यामध्ये आपल्याला खेकडा भेटलेला नाही, परंतु तो आपण पुन्हा फेकणार आहोत पाण्यामध्ये, जेणेकरून खेकडा येऊन आपल्याला भेटेल. तर ही आपली गावातली मंडळी सकाळपासून आली होती आणि त्यांना खूप सारे खेकडे भेटलेले आहेत. तुम्ही पाहू शकता बाल्डीमध्ये आणि होडीमध्ये सुद्धा त्यांनी इथे तिथे खेकडे टाकलेले आहेत. खेकडे असेच होडीमध्ये सुटे टाकले तर ते पायावर चढतात आणि चावतात. त्यामुळे त्यांनी ह्या झाडाचे पाले टाकलेले आहेत आणि ह्या पाल्यांच्या कुशीमध्ये ते खेकडे जाऊन लपलेले आहेत. तर आपल्या बाल्टीमधले खेकडे त्यांना दाखवले की आम्ही लेट आलो होतो म्हणून आम्हाला थोडेच खेकडे भेटले आहेत. परंतु त्यांच्याकडे दुसरा एक बालदा आहे जो कॅन कापून बनवलेला आहे
आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता खूप सारे खेकडे आहेत आणि ते बांधून ठेवलेले आहेत त्यांनी. हे सर्व खेकडे ते विकण्यासाठी घेऊन जाणार आहे. तर आता आपण पुन्हा आपल्या कामावर आलेलो आहोत, म्हणजे खेकडे पकडण्यासाठी. आणि जो आधी माणूस ठेवला होता धीरज भाऊ, तो खूप थकला, त्यामुळे आपण माणूस चेंज केलेला आहे. आणि पाहूया की ह्याला किती खेकडे भेटतात आज. तर हा आपला दुसरा माणूस अनामिक आहे आणि त्याला पाहू शकता खूप लकी आहे, त्याला खूप सारे खेकडे भेटत आहेत. तो जसं जसं चेक करत आहे तसं तसं त्याला खेकडा भेटत आहे आणि ते आपल्यासाठी खूप चांगले आहे. तर खेकड्यांची साईज खूप छोटी आहे, त्यामुळे आम्ही त्यांना खाण्यासाठी कोंबडीचे पाय आणलेले आहेत. आपण खेकडे पकडण्यासाठी सकाळी 8 वाजता आलो होतो आणि आता 3 वाजलेले आहेत, तरी आमचे खेकडे पकडण्याचे काम अद्यापही चालू आहे. तर व्हिडिओ पाहून तुम्हाला असं वाटत असेल की खूप इझी आहे, परंतु खूप कठीण काम आहे हे. उन्हामध्ये राहावं लागतं पूर्ण दिवसभर. तर जे स्वादिष्ट खेकडे आपल्याला भेटत आहेत, हे एसी मध्ये बसून पकडता नाही येणार. त्यासाठी उन्हामध्ये आणि पाण्यामध्ये खूप सारी मेहनत करावी लागते. पाहू शकता तुम्ही, मोठा एक खेकडा आलेला आहे आता. तुम्ही आपली बकेट बघू शकता, ह्यामध्ये आपलं जेवण बनेल एवढे सुद्धा खेकडे भेटलेले नाहीत अद्याप. आणि हे पाहू शकता, आता 2 खेकडे आले आहेत आणि ह्याला आपण वाकटी बांधली होती चारा म्हणून. तर खेकड्याची नांगी खूप डेंजर असतात, पाहू शकता, सोडत नाही. अशाच प्रकारे आपल्या पायावर चावा मारल्यावर आपली सुद्धा वाट लागू शकते. तर आपल्या अनामिक व्यक्तीने खूप सारे खेकडे पकडण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु खेकडे खूप छोटे आपल्याला भेटत आहेत. पाहू शकता कशा प्रकारे त्यांची फायटिंग चालू आहे. तर आपण दिवसभर आज खूप मेहनत केलेली आहे आणि खेकडे पकडलेले आहेत आणि आपले जेवणाचे सुद्धा काम झालेले आहे आज. तर अद्याप तुम्ही आमचा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी आम्ही नेहमी अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तर ही आपली लास्ट पालवणी आहे, सर्वजण थकलेले आहेत. आता आपण हे सर्व फग उचलत उचलत जाणार आहोत, सर्व होडीमध्ये घेणार आणि घरी जाणार आहोत. तर आता आपण घरी आलेलो आहोत आणि आपले पूर्ण दिवसाचे एवढे खेकडे आपल्याला सापडलेले आहेत आणि आज आपण ह्याचे एकदम स्वादिष्ट जेवण बनवणार आहोत. तर तुम्हाला सुद्धा जेवण्यासाठी आमंत्रण करत आहोत, नक्की या.